अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत अंजली दमानी यांची मागणी. कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता. जालन्यात युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा भाजपला इशारा. शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल. पक्षचिन्हावरील पुढील सुनावणी 21 जानेवारीला. सुनावणीची बतावणी सुरू. उद्धव ठाकरेंचा टोला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीच्या भाजप प्रवेशावरून नवा वाद. खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुळेंची मागणी. अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा दहशतवाद्यांचा होता कट. अटकेतील आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर. दिल्ली स्फोटानंतर सर्वात मोठा खुलासा. फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त, तर लपवलेल्या 300 किलो अमोनियम नायट्रेटचा शोध सुरू. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. दिल्ली कार स्फोटातील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट. मोदींकडून LNJP रुग्णालयाला जखमींची विचारपूस. शिवसेना पक्ष धनुष्यबाण कोणाचा यावरील आजची सुनावणी टळलेली आहे. पुढील सुनावणी 21 जानेवारी 2026 होणार आहे. कणकवली शहर विकास आघाडीवरून उद्धव ठाकरे नाराज नसल्याचं वक्तव्य वैभव नाईकांनी केलं. तर कणकवली शहरामध्ये होऊ घातलेली युती ही शिंदेंच्या शिवसेनेसोबत नाही तर शहर विकास आघाडीसोबत आहे असं ते म्हणाले. बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये क्षीरसागर बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का बसलाय. त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाड तालुक्यातील सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षात प्रवेश करता सुशांत जाबरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, तर बहुतांश उमेदवारांना AB फॉर्मचं वाटपही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसात होणार असल्याची माहिती आहे. सोलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 दिवसात 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी 2 अर्ज, तर अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 1 असे एकूण 3 अर्ज दाखल झाले. पुण्याच्या जेजुरी नगर परिषदेची निवडणूक दोन्ही पवार एकत्र लढण्याची शक्यता आहे. जेजुरी नगर परिषदेमध्ये 20 जागा एकत्र लढण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय. संपूर्ण 87 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे. यामध्ये 44 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यामुळे काहींना धक्का बसलाय. बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. बार्शीमध्ये राजेंद्र राऊत विरोधात दिलीप सोपल अशी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या पराभवासाठी भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याच्या हेतूने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. भाजपला रोखण्यासाठी युती करण्याबाबत दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून खेळली गेलेली ही राजकीय खेळी यशस्वी होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी फुलंब्री नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. फुलंब्री नगर परिषदेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशीच लढत असेल. चहाची टपरी, पान टपरी आणि इतर ठिकाणी सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांची युती झाली आहे. चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी आघाडीची घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपनं मोठा धक्का दिला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मावळात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगलेला आहे. महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आलाय. लोणावळा नगर परिषद राष्ट्रवादीकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब झालंय. एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटील यांनीही फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादीकडून भाजप किंवा शिवसेनेकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्नच येत नाही, असं आमदार अमोल पाटील म्हणाले. आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात. लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजप नको, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, असा घणाघात चव्हाण यांनी केला. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या दरम्यान पंकजा मुंडेंनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. चौकशी करणारे 6 पैकी 5 सदस्य पुण्यातले आहेत. अजित पवार पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार, असा सवाल दमानी यांनी केला. शीतल तेजवानींना खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार नाहीत. करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार अमेरिया कंपनीकडे नाहीत, असं दमानिया म्हणाल्या. कायद्यानं हा व्यवहार रद्द करता येत नाही. सिव्हिल कोर्टात जाऊन सरकारच व्यवहार रद्द करू शकतं, असंही दमानिया यांनी सांगितलंय. व्यवहाराची पूर्ण माहिती पार्थ पवारांना होती. FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही अंजली दमानी यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दत्तात्रय भरणेंनी दिली. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. बीडच्या हातोला गावात धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. धनंजय मुंडेंना लक्ष्य करणं थांबवण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली. भुसावळमध्ये शिवसेना युबीटी पक्षाचा मेळावा झाला. मेळाव्यात पक्षाच्या धोरणांवर, संघटनात्मक बांधणीवर आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समीर पाटलांविरोधात कोणतीही वक्तव्य करू नका, रवींद्र धंगेकर यांना न्यायालयानं ही सूचना दिली आहे. समीर पाटलांनी धंगेकरांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. माझ्या घराच्या जाळपोळ प्रकरणामध्ये तक्रार दिली नसल्याचं प्रकाश सोळंकेंनी म्हटलंय. पोलिसांनीच केसेस दाखल केल्यात. मुलांच्या मुक्ततेसाठी शपथपत्रही द्यायला तयार असल्याचं सोळंके म्हणाले. मनोज रांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी 3ऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दादा गरुड, अमोल खुणे, नंतर आता कांचन साळवीला ताब्यात घेण्यात आलं. गुंड निलेश खायबळवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र लिहिलंय. निलेश खायबळनं दहशत निर्माण करून बेकायदेशीर जमीन खरेदी विक्रीमध्ये कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच खंडणी आर्थिक व्यवहार केला आहे. याविषयी ईडीनं चौकशी करावी, यासाठी पोलिसांनी पत्र लिहिलंय. मुंब्रा परिसरातून इब्राहिम आबादी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन आणि हार्ड डिस्क जप्त केलाय. दिल्ली कार ब्लास्ट नंतर महाराष्ट्र ATSनं ही कारवाई केली. दिल्ली स्फोटाचं नवं CCTV फुटेज समोर आलं आहे. कारमध्ये स्फोट होतानाचा नवा CCTV हाती आलाय.
फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आली आहे. सुरक्षा एजन्सीमधील सूत्रांनुसार डॉक्टर शाहीननं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला होता. उपलब्ध माहितीनुसार शाहीनचा निकाह जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला होता. मात्र 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला. अमरावती शहरामध्ये पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाते. दिल्ली बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते, तर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. एमसी अध्यक्ष होण्याचा अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टानं स्थगितीला नकार दिलाय, तर 5 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आव्हान याचिकेवर हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी झाली आणि हायकोर्टानं या निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे निवडीला, आणि त्याच्यामुळे एमसीए अध्यक्ष होण्याचा अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झालाय. एमसीएची निवडणूक लागलेली होती, मात्र यामध्ये इतर सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर अजिंक्य नाईक हेच अध्यक्ष होणार आहेत, पण त्याला आव्हान देण्यात आलं होतं आणि स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिला. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. निफाडमध्ये नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको आंदोलन केलं. जेरबंद बिबट्याला ठार करण्याची मागणी यावेळी या नागरिकांनी केली. गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं वृक्षतोड थांबवावी अशी मागणीही करण्यात आली. अखिलस्तरीय महासेवा आणि आधार संघटनेनं 3 दिवस संपाची हाक दिली आहे. नव्या केंद्रांना मंजुरी दिल्यानं जुन्या केंद्रधारकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तातडीनं नव्या परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यामध्ये नवीन तयार होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयाची इमारत सुसज्ज बनवण्यात आली आहे. लवकरच तिचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झालाय. जलसंरक्षण आणि जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यानं हा पुरस्कार जाहीर झाला. दिल्लीमध्ये 18 नोव्हेंबरला पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे पिंपरखेड गावात दाखल झाले. गणेश नाईकांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. हिंसक बिबट्या लोकांसमोर आला तर शूट करण्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी केलं. पीडित कुटुंबासोबत संवाद साधत असताना त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली. निफाडमध्ये बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. संतप्त नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको केला. निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. यामुळे नागरिकांना सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलेला आहे. बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. जेरबंद झालेल्या दोन्ही बिबट्यांचं वय अंदाजे 1.5 वर्ष असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली आहे. शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या दहशतीचा फटका लग्न करणाऱ्या तरुणांना बसलाय. बिबट्यामुळे लग्न जुळत नसल्याचं समोर आलंय. यामुळे तरुणांची लग्न रखडली आहेत. जुन्नर वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढतीये. नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. अशातच एका तरुणानं एआयचा वापर करत जुन्नर तालुक्यामध्ये पट्टेरी वाघ असल्याचा फोटो तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र जागरूक नागरिकांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याला वन विभागाच्या ताब्यात दिलं. अखेर या तरुणानं पट्टेरी वाघ असल्याचा एआय फोटो आपणच तयार केल्याची कबुली दिली आणि माफी मागितली. पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलंय. परवानगी न घेता फोटोशूट केल्यानं जोडप्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तुळजापूर इथल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या माजी नगराध्यक्षाला भाजपनं प्रवेश दिल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत कारवाई करावी अशी मागणी केली. साताऱ्याच्या जिंती गावात काळभैरव जन्मोत्सवानिमित्त जितोबा मंदिरात पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ माजली। पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आली आहे। तपासातून काहीच आढळून आलेलं नाही अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली।